न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मोशी घटनेनंतर रावेत सेक्टर नंबर 32 मध्ये कचरा संकलन केंद्राचं रूपांतर कचरा डेपोमध्ये झाल्याचं चित्र समोर आलं आहे। खरं तर या परिसरातील जे काही सोसायटीमध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांनी आज रस्त्यावर उतरून हा कचरा डेपो हटवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे। या परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने अनेक नागरिक आजारी पडल्याचं देखील येथील नागरिकांनी सांगितलेलं आहे। आज सकाळी 10च्या दरम्यान सर्व सोसायटी धारक जे आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाले। काय मागणी आहे यांची आपण सविस्तर पाहून घेऊयात हा रिपोर्ट। रावेत सेक्टर 32 मध्ये कचरा डेपो विरोधात नागरिकांचा एल्गार। कचरा डेपो हटवा, परिसराचे आरोग्य वाचवाची जोरदार मागणी। मोशी घटनेनंतर कचरा संकलन केंद्राचे डेपोमध्ये रूपांतर झाल्याचा आरोप। दुर्गंधीमुळे नागरिक संतप्त। पिंपरी चिंचवड शहरातील रावेत सेक्टर 32 परिसरातील रेणुका वृंदावन, सिटी वन पंच आदी इलिमिनेट्स, ऐश्वर्यन मेलोडी, प्रगती रेसिडेन्सी, हाय ब्लिस, राजयोग कॉलनी तसेच सिटी प्राईड स्कूल परिसरातील नागरिकांनी रविवारी सकाळी कचरा संकलन केंद्राविरोधात तीव्र आंदोलन केले। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी पूर्वी केवळ कचरा संकलनाचे काम होत होते, मात्र मोशी येथील घटनेनंतर या केंद्राचे स्वरूप कचरा डेपोमध्ये बदलल्याने परिसरामध्ये तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली। परिसरात अनेक गृहनिर्माण सोसायट्या, शाळा आणि नागरिकांसाठी विकसित करण्यात आलेले सुशोभित पथ आहेत, मात्र दुर्गंधीमुळे सकाळी फिरणे, व्यायाम करणे किंवा पायी चालणेही कठीण झाले असल्याचे आंदोलकांनी सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला। आंदोलकांनी कचरा डेपो हटवा, परिसराचे आरोग्य वाचवा आणि रहिवासी भागातून कचरा डेपो हटवा अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कचरा डेपोची पर्यायी व्यवस्था करावी आणि रहिवासी भागातील नागरिकांना दुर्गंधी व आरोग्याच्या समस्यांपासून दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। नाही, यामध्ये अक्षरशः म्हणजे सोसायटीमध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये प्रभाग 16 आणि 17मध्ये जे राहणारे नागरिक आहेत त्यांना खूप त्रास या गोष्टीचा होत आहे। या कचऱ्यामुळे दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे। डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झालेली आहे। लोकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या गाड्या रोडच्या दोन्ही साईडला लागलेल्या असतात। मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर गेले 2 वर्षापासून सतत फॉलोअप घेत आहे। प्रतिनिधींकडे, लोकप्रतिनिधींकडे फॉलोअप घेत आहे, परंतु आम्हाला फक्त आश्वासनं दिली जात आहेत आणि आमच्या कुठल्याही मागण्यावरती ठोस अशी भूमिका कुणीही घेतलेली नाही। आणि त्यामुळे नाविलाज असतो प्रभाग 16 आणि 17मधील सगळे नागरिक आणि रहिवासी या ठिकाणी आज एकत्रित येऊन आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। अतिशय लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत, शांततेने आंदोलन करत आहोत। या ठिकाणी बरेच लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षनेते, स्थानिक नगरसेवक सर्वजण आले। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की उद्या मीटिंग घेऊ आणि मीटिंग घेतल्यानंतर एक तारीख ठरवू की कुठल्या तारखेपर्यंत हे संकलन केंद्र हलवलं जाईल। अशा लोकप्रतिनिधी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आले, या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर त्यांना मीटिंग घेण्याची काय गरज भासली? याच्याबद्दल त्यांनी मीटिंग घेऊ शकत नव्हते का? निश्चितपणे घेऊ शकले असते, परंतु कुठं ना कुठंतरी जोपर्यंत हा जनरेटर निर्माण होत नाही तोपर्यंत कदाचित त्याची तीव्रता त्यांच्यापर्यंत गेली नसावी। आज जेव्हा आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो तेव्हा मग कदाचित त्यांना या गोष्टीची तीव्रता लक्षात आली असेल आणि त्या पद्धतीने त्यांनी आता उद्या मीटिंग घ्यायचा निर्णय घेतला आहे। उशिरा का होईना त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो आणि उद्याच्या मीटिंगमध्ये आम्ही अपेक्षा ठेवतो की आम्हाला एक कुठली तरी टाईमलाईन मिळेल जेणेकरून हे जे कचरा संकलन केंद्र या ठिकाणी परमनंट स्वरूपात हलवलं जाईल। हे कचरा संकलन केंद्र नाहीच, ॲक्च्युली हे तात्पुरती केलेली व्यवस्था होती। ही जागा PMRDची आहे। पालिकेने त्या ठिकाणी अनधिकृतपणे सगळा कार्यक्रम चालवलेला आहे, त्याचा नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। त्याचबरोबर आमच्या इतर ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये एक अनधिकृत झोपडपट्टी या संकलन केंद्राच्या बाजूलाच आहे, तीसुद्धा हलवायसाठी त्यासाठी आम्ही 2 वर्ष फॉलोअप घेत आहोत। या रस्त्याने स्पीड ब्रेकर लावावेत कारण 1-2 ॲक्सिडेंट झालेले आहेत, त्यासाठी आम्ही मागणी करत आहोत। मोकाट कुत्र्यांचा जो काय सुळसुळाट झालेला आहे
बाबत काहीतरी प्रतिबंध करावेत अशा प्रकारची मागणी आम्ही करत आहोत. आणि 2-3 वर्ष झालं फॉलो करतात तरी त्याला काहीच मार्ग निघत नाही. तुमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं का कोणाकडे सांगून असं? हा, जाणीवपूर्वक असं जरी नसला तरी काही ना काही कारणाने त्या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून आम्हाला हा जनरेटा किंवा जनलढा या ठिकाणी उभा करावा लागला आहे. आणि त्याचं निश्चितपणे आता मला वाटतं काही ना काही पालिकेला आणि लोकनियुक्त प्रतिनिधींना काही ना काही निर्णय घ्यावाच लागेल. आणि अशा प्रकारे आम्हाला आशा आहे की काही दिवसामध्ये आमचे जे हे काही 4-5 ज्वलंत प्रश्न आहेत त्यामध्ये काही ना काहीतरी नक्की सोल्युशन मिळेल. जर हे कचरा संकलन केंद्र लवकर बंद नाही झालं तर पुढची रूपरेषा काय असेल? नाही, हे जर केंद्र बंद झालं नाही तर आज जे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने केलेलं आहे ते आंदोलन अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अतिशय तीव्र स्वरूपात आम्ही करू. आणि त्यामध्ये मग सर्व पालिकेच्या अधिकाऱ्यांना उदाहरणार्थ हा जो कचरा आहे तो पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये नेऊन टाकणं किंवा इतर प्रकारचे जे काही ॲक्शन आहेत तशा प्रकारचे ॲक्शन आम्ही घेऊ जेणेकरून सर्वांना त्या गोष्टीची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवली. पण आशा आहे की आजच्या या आंदोलनामध्ये काहीतरी निर्णय होईल. नाही झाला तर हे आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल. हे नाव प्रशांत सावडे, मी रेणुका वृंदावन सोसायटीमधील सदस्य आणि व्हाईस चेअरमनच्या नात्याने मी बोलतो आहे. आमच्या इथं 3.5 वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करत आहे झोपडपट्टी आणि कचरा डेपोचा. तर आधी फक्त कचरा संकुलन म्हणून होतं पण आता मागील 2 महिन्यापासून हा डेपो प्रस्थापित झालेला आहे आणि एवढा वास येतो आहे. सगळे लहान मुलं, इकडं बाजूला सिटी प्राईड स्कूल आहे, इकडं डी वाय पाटील स्कूल आहे आणि साधारण 1000 ते 1500 लोक आजूबाजूला राहतात. तर हा सगळ्यांना हा त्रास सहन होत आहे. आणि तिसरी गोष्ट एक स्पीड ब्रेकर. इथं स्पीड ब्रेकरसाठी आम्ही 6 महिन्यापासून सांगतो आहे पण ते स्पीड ब्रेकर टाकण्यात आलं नाही आहे. ते फक्त वाट बघताय की कोणाची डेड होईल आणि त्यानंतर ते स्पीड ब्रेकर करण्यात येईल. सेम उदाहरण रेणुका ग्लोरियामध्ये जेव्हा मेलं आहे त्यानंतर तिथं स्पीड ब्रेकर बसवण्यात आलं आहे. तर इथं पण त्याचीच वाट बघताय की कोणाचे ॲक्सिडेंट होईल आणि कोणी मरणार त्यानंतर ते स्पीड ब्रेकर बसवण्यात येतील. तर आम्हाला झोपडपट्टी आणि कचरा संकुलन हे सगळं इथून हटण्यात यावं नाहीतर आम्ही हे आंदोलन तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि प्रशासनाला पण आमचं हेच सांगणं आहे. धन्यवाद. या ठिकाणी झोपडपट्टी नेमका झोपडपट्टीचा त्रास काय? झोपडपट्टी तिथं दारूभट्टी केली जाते. रात्री भांडणं होतात, रात्री चाकू घेऊन फिरतायत. आमच्या गेटवरती सेक्युरिटीने त्यांना अडवलं आहे, चाकू घेऊन आले होते ते. तिथं रात्री दारूभट्टीसुद्धा केली जाते आणि ते दारूभट्टी केल्यानंतर त्यांच्याच लोकांमध्ये भांडणी होतात, शिवीगाळ होतो आणि ते रात्री बेरात्री काहीतरी जाळतात. त्याचा धूरचा सगळा हा धूर हा आमच्या सोसायटीमध्ये येत आहे आणि ते त्या नाल्यामध्ये अतिरिक्त भर करून तो जो की पाण्याचा प्रवाह आहे तो चेंज करून आमच्या सोसायटीमध्ये येतो आहे. आमची भिंत पूर्ण ही कळलेली कधीही पडू शकते. ही पूर्ण सोसायटीची भिंत कधी पडू शकते आणि सोसायटीची भिंत पडल्यावर किती नुकसान होतं हे सगळं आपण बघितलं आहे. मागील पावसात किती आहे. मागील पावसात भर केल्यामुळे हा जो ब्रिज दिसतोय तो ब्रिजसुद्धा वाहून गेला होता. तर प्रशासनाने नवीन ब्रिज केला आणि झोपडपट्टीला सुद्धा अति भर करून त्यांना प्रॉपर जागा करून दिलेली आहे पण ते हटवण्यात कोणी नाही करत. मागे 2 वेळा अतिक्रमण कारवाई झाली आहे पण ती अतिक्रमण कारवाई फक्त एक झोपडी तोडली आणि सगळे लोक कोणीतरी प्रशासनाचं नगरसेवक कोणीतरी येऊन त्यांना थांबवण्यात आलं आणि दोन्ही वेळा ती कार्यवाही मध्येच स्थगित करण्यात आली आणि ते सोडण्यात आली. पण अजूनसुद्धा ती झोपडपट्टी तशीच आहे, त्याला काहीही करण्यात आलेलं नाही. म्हणजे मुख्य मागणी तुमची काय? कचरा डेपो हटला पाहिजे का झोपडपट्टी हटली पाहिजे? दोन्ही. आमच्या मून झोपडपट्टी पण हटली पाहिजे आणि कचरा डेपो पण हटला पाहिजे कारण की कचरा डेपो हटला तर ती झोपडपट्टी कचरा डेपोच्या जागेवरती ते अतिक्रमण करतील. म्हणजे जिथं आता कचरा डेपो आहे तिथं झोपडपट्टी तयार होईल. त्यामुळे झोपडपट्टीसुद्धा आणि कचरा डेपोसुद्धा हे सगळं ह्या जागेवरून निघण्यात यावं ही आमची प्रमुख 2 मागण्या आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर बसवण्यात यावा कारण की जर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे गाड्या खूपही फास्ट जातात आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची खूप धोका निर्माण झालेला आहे. याच्या आधी पण खूप ॲक्सिडेंट झालेले आहे पण ते किरकोळ झाले आहे. प्रशासन असं वाटतंय की कोणातरी मरण्याची वाट बघतंय, एकदा मरणार आणि त्यानंतर मग ते जागृत होतील आणि त्यानंतर ते स्पीड ब्रेकर बसवतील असं आम्हाला वाटत आहे. झोपडपट्टी कचरा संकलन केंद्र इथलं हटवलं गेलं पाहिजे आणि स्पीड ब्रेकर या आमच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. गेली 4 वर्ष झाले आम्ही सतत प्रशासनाला सांगतोय आणि गेली 3 महिने झाले आमचा हा लढा खूप मोठा चालू आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही सगळ्या कॉर्पोरेटरला सगळी पत्रकं दिलेली आहेत तरीसुद्धा आमची दिशाभूल याच्यातनं केली गेलेली आहे आणि अतिशय घाणेरडा कचरा सगळीकडचा इथे संकलन होतो आहे. रस्त्यावर आम्ही चालू शकत नाही. रोज संकलन केंद्राच्या मोठ्या इथे गाड्या असतात आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो आहे तिथल्या सगळ्या खिडक्या दारं आम्हाला बंद करावी लागतात. आत्ता मला असं कळलेलं आहे की आमच्या बिल्डिंगमधले इथल्या सगळ्या परिसरातले लोक इतके आजारी पडत आहेत त्यामुळे डेंग्यू
चं प्रमाण इतकं वाढायला लागले, मलेरियाचं प्रमाण वाढायला लागले, तर त्वरित ह्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे. म्हणून आज आम्ही एवढे सुशिक्षित सगळे लोक आहेत, आतापर्यंत आम्ही इतकं सहन करत आलेलो आहोत. आज आम्ही रस्त्यावर उतरण्याचं कारण म्हणजे या 3 गोष्टी आहे की झोपडपट्टी इथली हटलीच गेली पाहिजे आणि कचरा संकलन केंद्र इथलं हटलंच गेलं पाहिजे, नाही तर आम्हाला पुढची कारवाई करावी लागेल. काय सांगणं येते प्रशासनाकडून प्रशासनाकडून एवढंच आम्हाला मागणं आहे की त्वरित ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, झोपडपट्टी ही हटली गेली पाहिजे आणि कचरा संकलन केंद्र हे दुसरीकडे झालेलं पाहिजे. इथे संकलन केंद्र होता इथे आता हे कचरा संकलन केंद्र न राहता इथे हा आता कचरा डेपो झालेला आहे. आणि कचरा डेपो हा काढताना रस्त्यावर अर्धा कचरा असतो, म्हणजे आम्ही चालू शकत नाही. पलीकडेच आत्ता गेल्या वर्षी इथे शाळा सुरू झालेली आहे, लहान मुलं इथे येतात, त्या लहान मुलांचं सुद्धा आता निरोगी ते जीवन जगू शकणार नाही आहे. इथे मोठमोठे सगळे लोकांनी 2-2 करोड आज सगळे इन्व्हेस्ट केलेले आहेत. जेव्हा आपण या परिसरात राहतो तेव्हा आपला परिसर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या लोकांनी टॅक्स हा वेळोवेळी भरलेला आहे. टॅक्स आपण कशासाठी भरतो? आपल्या इथला सगळा मेंटेनन्ससाठी भरतो ना. तर मग टॅक्स जर आपण भरत असला तर आपण असं हे चालणार नाही. प्रशासनाकडनं आमची एवढीच मागणी आहे, त्वरित हे काम झालं पाहिजे. नाव सांगा तुमचं. मी शुभांगी कुलकर्णी, रेणुका वृंदावन A2 105 मधनं बोलत आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.